स्वामींचा आजचा संदेश तुमच्या आयुष्यात नक्कीच नवीन बदल घडवून आणेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी समर्थांचा संदेश हा केवळ शब्दांचा संच नाही, तर तो प्रत्येक भक्ताच्या जीवनाला दिशा देणारा, मनाला स्थैर्य देणारा आणि आत्म्याला शांतता देणारा दिव्य प्रकाश आहे. स्वामी समर्थ म्हणतात की जीवनात कितीही संकटे आली तरी तू घाबरू नकोस, कारण जो भक्त श्रद्धा आणि सबुरी ठेवतो त्याच्या पाठीशी नेहमीच दैवी शक्ती उभी असते. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात सुख दुःख, यश अपयश, चढ उतार येतच असतात, पण त्यामध्ये जो स्वतःचा विश्वास ढळू देत नाही तोच खरा जीवनात पुढे जातो. स्वामी सांगतात की कर्म करत राहा, पण त्याच्या फळाची चिंता करू नका. जे आपल्या नशिबात आहे ते आपल्याला मिळणारच आहे, आणि जे नाही ते कितीही प्रयत्न केले तरी मिळणार नाही. म्हणून मन शांत ठेवून निस्वार्थ भावनेने आपले कर्तव्य करत राहा. हाच खरा धर्म आहे. स्वामी समर्थांचे एक महत्त्वाचे तत्व म्हणजे भीती कशाचीही बाळगू नका, कारण भीती ही माणसाच्या प्रगतीला अडथळा आणते. जो मनुष्य भीतीवर मात करतो तोच खऱ्या अर्थाने जीवनाचा आनंद घेऊ शकतो. स्वामी म्हणतात की आपल्या अंतःकरणात परमेश्वर वास करतो, त्यामुळे बाहेर देव शोधण्यापेक्षा स्वतःच्या मनात डोकावून पहा. तिथेच तुम्हाला सर्व प्रश्नाची उत्तरे मिळतील. जीवनात संयम आणि धैर्य असणे खूप गरजेचे आहे. अनेक वेळा आपल्याला लगेच परिणाम दिसत नाहीत, पण याचा अर्थ असा नाही की आपले प्रयत्न व्यर्थ आहेत. प्रत्येक चांगल्या कर्माचे फळ योग्य वेळ आल्यावर नक्की मिळते. स्वामी समर्थांचा संदेश हा आपल्याला सांगतो की दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करू नका, कारण जे आपण इतरांसाठी विचार करतो तेच आपल्या आयुष्यात परत येते. म्हणून नेहमी सकारात्मक विचार करा, प्रेमाने वागा आणि इतरांना मदत करा. स्वामी समर्थ नेहमी सांगतात की अहंकार हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. जिथे अहंकार येतो तिथे नात्यामध्ये दुरावा येतो आणि मनाला शांती मिळत नाही. म्हणून नम्रता हा जीवनाचा मुख्य आधार असावा. जो मनुष्य नम्र असतो तो सर्वांच्या मनात स्थान निर्माण करतो. स्वामींच्या शिकवणीत सेवा ही एक महत्त्वाचा भाग आहे. कोणत्याही प्रकारची सेवा, ती लहान असो किंवा मोठी, जर ती निस्वार्थ भावनेने केली तर तीच खरी पूजा ठरते. आपल्या आईवडिलांची सेवा करणे, गरजू लोकांना मदत करणे, प्राण्यांवर दया दाखवणे हे सर्व सेवा प्रकार आहेत. स्वामी समर्थ सांगतात की जेव्हा आपण इतरांसाठी काही चांगले करतो तेव्हा परमेश्वर आपल्यासाठी अनेक पटींनी चांगले करतात. जीवनात समाधान असणे खूप महत्त्वाचे आहे. ज्या माणसाला जे आहे त्यात समाधान आहे तोच खऱ्या अर्थाने आनंदी असतो. सतत अधिक मिळवण्याच्या हव्यासात माणूस स्वतःचा आनंद हरवून बसतो. म्हणून स्वामी म्हणतात की जे मिळालं आहे त्याबद्दल कृतज्ञता बाळगा आणि आनंदाने जगा. स्वामी समर्थांचा संदेश हा आपल्याला शिकवतो की वेळ खूप मौल्यवान आहे. एकदा गेलेली वेळ परत येत नाही, त्यामुळे प्रत्येक क्षणाचा योग्य उपयोग करा. आळस आणि टाळाटाळ हे यशाचे सर्वात मोठे शत्रू आहेत. जो मनुष्य वेळेचे महत्त्व ओळखतो तोच जीवनात मोठे काहीतरी साध्य करू शकतो. स्वामी समर्थ नेहमी भक्तांना सांगतात की नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ हा जप मनापासून केल्यास मनातील सर्व चिंता दूर होतात आणि आत्म्याला शांती मिळते. नामस्मरणामुळे मन एकाग्र होते आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. जेव्हा आपण पूर्ण श्रद्धेने स्वामींचा जप करतो तेव्हा आपल्या आयुष्यातील अडचणी हळूहळू दूर होऊ लागतात. स्वामी समर्थ सांगतात की कधीही खोटे बोलू नका आणि चुकीच्या मार्गावर जाऊ नका. प्रामाणिकपणा हा माणसाचा सर्वात मोठा गुण आहे. ज्या व्यक्तीचे मन स्वच्छ आणि प्रामाणिक असते त्याला कोणत्याही संकटाची भीती वाटत नाही. स्वामी समर्थांचा संदेश हा प्रत्येकाला योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा देतात. ते सांगतात की जीवनात कितीही अडचणी आल्या तरी हार मानू नको. प्रत्येक अडचण ही काहीतरी शिकवून जाते. संकटे ही आपल्याला मजबूत बनवण्यासाठी येतात, त्यामुळे त्यांना घाबरण्याऐवजी त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा. स्वामी समर्थांचा आशीर्वाद नेहमी त्या भक्तांवर असतो
जे मनापासून त्यांच्यावर विश्वास ठेवतात. श्रद्धा हीच सर्वात मोठी शक्ती आहे. ज्या माणसाच्या मनात श्रद्धा आहे त्याच्यासाठी काहीच अशक्य नाही. स्वामी समर्थांचा संदेश हा केवळ धार्मिक नाही, तर तो जीवन जगण्याची एक कला आहे. ते आपल्याला शिकवतो की कसे शांत राहायचे, कसा सकारात्मक विचार करायचा आणि कसे आनंदाने जगायचे. जीवनात प्रेम, दया, करुणा आणि सहनशीलता या गुणांचा स्वीकार करावा. हे गुण आपल्याला एक चांगला माणूस बनवतात. स्वामी समर्थांचा संदेश हा प्रत्येकाच्या जीवनात प्रकाश पसरवणारा आहे. तो आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातो. त्यामुळे दररोज काही वेळ स्वामींच्या नामस्मरणासाठी द्या. त्यांच्या शिकवणीचा विचार करा आणि त्या आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करा. जेव्हा आपण स्वामींच्या मार्गावर चालतो तेव्हा आपले जीवन अधिक सुंदर, शांत आणि आनंदी बनते. स्वामी समर्थ नेहमी म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि हा संदेश प्रत्येक भक्तासाठी एक मोठा आधार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत विश्वास सोडू नका, कारण स्वामी समर्थांची कृपा नेहमीच आपल्यासोबत असते.